तर बघा हे आम्ही आता भोजलिंगच्या देवस्थानी आलेलो आहे मंदिरात. बरं का आमचा कुलस्वामी आहे हा भोजलिंग देव. तर डोंगरावरचा तुम्ही बघितलीच वाट कशी आहे कशी नाही. तर खालून पूर्ण डोंगरवर 2-3 डोंगर आहे ते चढून यावं लागतं वर. आलोय बघा आता मंदिरात आणि रांगेत उभा राहिलोय. बघा किती गर्दी आहे, दिसली का. आता अशी सिस्टीम केली रांगेत सगळ्यांनी दर्शन घ्यायचं म्हणून. तर बघा हो का कुठल्या कुठं रांगा आहे, भरपूर गर्दी आहे बरं का. ही बांधकाम सुरू आहे हो काय, अजून पण मंदिराचं बांधकाम साईडनं सुरू आहे. इथं हे मामा कवल लावत आहेत बघा. देवाच्या पाठीमाग आहे का नाही तेव्हा ते कवल म्हणजे आपल्या मनात जे पण काय काम आहे ते होते का नाही ते बघायसाठी कवल लावतात का हे दादा बरं का लोक. बघा तर बघा आता आम्ही मंदिराच्या पुढे आलेलो. बघा मंदिर खूप छान आहे बरं का. मंदिराचं खूप बांधकाम पूर्ण इतकं छान आहे की बासच. हे तरी बघा आमचा भोजो बाबा कसे आत मूर्ती. तर एवढ्या गर्दीतनं कॅमेरा धरला होता बरं का मी. तर हो का असं आतमध्ये देव आहेत, पण खूप गर्दी असल्यामुळं काय हे करतात नाही. पुजारी मामा आतनं काहीतरी नेऊन प्रसाद आणून देतात इकडं दाखवून. तर झालं दर्शन घेतलं बघा. असे दर्शन घेऊन मंदिरात बसतायत 5 मिनटं अर्धाभर तास अशी आलेली मंडळी आहेत का नाही देवाला बसतात. तर हो का हे कसं देवाच्या पुढं हे आहेत. तर म्हणलं कसं आमच्या भोजलिंगाचं मंदिर आहे ते बघा तुम्ही. आणि देवसुद्धा तर गर्दी खूप पौर्णिमे दिवशी गर्दी खूप असते बरं का. पौर्णिमे दिवशी गर्दी इथं खूप असते आणि रविवारची सुद्धा असते. रविवार गुरुवार तरी पुजारी मामा आहेत बघा तिथं गुलाल लावाय बसलेले आहेत. तर बघा हा देवा झालं दर्शन घेतलं सगळं नारळ हे फोडून घेतलं आणि मी आले इकडं. तर बघा मागचे कसं आहे मंदिराचं काम किती छान वाटते का नाही बघा. सगळ्यांनी आहे का अजून चालूच आहे. पलीकडून साईडची आता बाजूच्या आहेत त्यात चालू आहेत काम. तर हे कसं वाटते काम मंदिराचं कसं नाही नक्कीच सांगा. आणि आमच्या भोजलिंगाचं मंदिर